आकृत्यांवरील जे प्रश्न आहेत, त्रिकोण मोजणे किंवा चौकोन चौरस मोजणे, याच्यावरती आपण आज प्रश्न करणार आहोत. चॅप्टर सोपा आहे, कळलं तर पटकन होईल आपलं. बरं, सर्वांना इथे दोन त्रिकोण दिसत आहेत, बरोबर आहे. आता हे किती त्रिकोण आहेत, तर हा एक त्रिकोण आहे, सर्वांना माहिती आहे. पण ह्या त्रिकोणामध्ये जर एक रेष ओढली तर हे एकूण किती त्रिकोण होतात? तीन. आता दिसताना आपल्याला इथे काय दोन त्रिकोण दिसतात, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. पण ऍक्च्युली हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे आणि एक मोठा त्रिकोण आहे. त्याचप्रमाणे जर मी अजून एक रेष ओढली, दोन रेषा ओढल्या, तर आपल्याला इथे एक त्रिकोण दिसतोय, इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय आणि इथे एक दिसतोय. पण याच्यासोबत आपण कसं करणार की 1 2 3 4 त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण असं जर मोजलं तर हे चुकीचं होतं. कारण तुम्ही जर पाहिलं तर हा एक मोठा त्रिकोण आहे, त्याच्यासोबत हा एक त्रिकोण, हा एक, हा एक आणि हा एक, असे वेगवेगळे, म्हणजे 1 2 3 4 आणि मोठा 5. पण ते उत्तर पण चुकीचं आहे, कारण तुम्ही हा जो त्रिकोण बघितलाय तुम्ही, पण याच्यासोबत तुमचा हा एक त्रिकोण पण बनतो. नंतर हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे, पण मग हा एक त्रिकोण पण बनतो, हा मधला पण एक बनतो. त्यामुळे तसं काउंट करता येत नाही आपल्याला. तर याची पद्धत सोपी आहे. हा एक त्रिकोण आहे, हे किती त्रिकोण झाले? 1 आणि 2. तर 1 अधिक 2 किती होतात? 3. म्हणून इथे त्रिकोण आहेत 3. जर आपण अशाच पद्धतीने दोन रेषा ओढल्या, तर कोण त्याला तिकडे देतात 1 2 3, त्याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? 1 अधिक 2 अधिक 3. 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे होतात किती? 3 आणि 2 5 आणि 6. सर आवाज खूप छोटा येतोय. एकच मिनिट. बरं, आता येतोय का आवाज? येतोय. बरं, आता इथे समजा तीन आहे, दोन रेषा टाकल्या तर आपण नंबरिंग द्यायचं 1 2 आणि 3. सरळ बेरीज करायची, 1 अधिक 2 अधिक 3 किती होतात? 6 होतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला इथे अजून रेषा जर दिल्या, अजून 1 2 3 अशा भरपूर रेषा जर दिल्या, तर याच्यामध्ये किती त्रिकोण आहे? सिंपल आहे, 1 2 3 4 5 6 7. 7 भाग झाले, 7ची आपल्याला बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7. 1 आणि 2 यांची बेरीज किती होते? ते ऍक्च्युली आपले टोटल त्रिकोण आहेत. कळला पाठ? अशाच प्रकारे 2 1 2 3 4 5 असे तुम्ही जरा वहीमध्ये बनवा आणि त्याची उत्तरं लिहून काढा. ते देतो बनवून. एक दोन तीन पाच पाच प्रश्न पटकन उत्तर लिहून काढा. 1 मिनिट देतो.
तर पहिल्याचं उत्तर एकच आहे. दुसऱ्याचं उत्तर किती आहे याचं? 3. 3. आता कसं काढलं? इथे 2 नंबर टाकले, 1 आणि 2, यांची बेरीज केली, 1 अधिक 2 3. याचं 1 2 1 अधिक 2 अधिक 3 किती होतात? 6. 6. 1 2 3 4 5 6 म्हणजे यांची बेरीज केल्यावर किती उत्तर येतं? 21. 21. 1 2 3 4 5 त्याचं उत्तर किती येणार? 15. 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 3 15. बरोबर. चला, हा पॅटर्न आपण बघितला ज्याच्यामध्ये त्रिकोण आहे आणि उभ्या रेषा जर दिल्या तर आपण किती त्रिकोण आहेत ते काउंट करतो. आता दुसरा भाग आहे, जर आपल्याकडे आडवे त्रिकोण जर असेल, आडव्या रेषा असतील तर त्याही पेक्षा खूप कठीण प्रश्न आहे. आणि तुम्हाला एक त्रिकोण दिला, त्या त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे पण जर अशी रेष दिली तर याच्यामध्ये याच्या पेन मार्कर दिसतोय का? नाही दिसत आहे सर. एक मिनिट. सर नाही दिसत आहे. आडवी रेष जर असेल तर किती त्रिकोण होतात? हा दुसरा एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये 2 रेषा आहेत. हा तिसरा त्रिकोण आहे, याच्यामध्ये 3 रेषा आहेत. याच्यामध्ये 4 रेषा आहेत, 1 2 3 आणि 4. तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न. हे प्रश्न खूपच सोपं आहे. तुम्हाला आडव्या रेषा याच्यामध्ये किती दिसत आहेत? 1. हो दिसतात. याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? 2. याच्यामध्ये आडव्या रेषा किती आहेत? 2 आणि 3 म्हणून हा त्रिकोण आहे, 3 त्रिकोण आहेत. याच्यामध्ये 1 2 3 4 म्हणून याच्यामध्ये टोटल 4. याच्यामध्ये 1 2 3 4 अच्छा 4 आहेत. 5 करूया. 5 आडव्या रेषा आहेत म्हणून याच्यामध्ये एकूण त्रिकोण आहेत 5. हा सिंपल पॅटर्न कळला? लिहून घ्या. झालं लिहून? बरं, आपण आता आडव्या रेषा, उभ्या रेषा या 2 प्रकारच्या रेषांचं आपण पाहिलं. पण समजा आपल्याकडे उभ्या रेषांचं आपण पाहिलं, आडव्या रेषांचं पाहिलं, पण एका गणितामध्ये उभ्या आणि आडव्या रेषा जर आपल्याला आल्या तर मग किती त्रिकोण असतात? सर 12. एकच मिनिट. हे मिक्स आहे, आडव्या आणि उभ्या रेषा, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स आपण बोलतो त्याला. तर अशामध्ये मोजायच्या कशा असतात? तर त्याचा पॅटर्न पण खूप सोपा आहे. 1 2 3 बरोबर. हा जो मोठा त्रिकोण आहे म्हणून 1, हा मधला 2, हा 3. त्याप्रमाणे हा एक त्रिकोण आहे, 1, हा पण एक त्रिकोण आहे 2 आणि हा एक त्रिकोण आहे 3. ते एकूण किती झाले? 1 2 3 यांची बेरीज केली तर 6 येतं आणि यांची बेरीज केली तर किती होतात? 6. बरोबर. टोटल किती होते? 12. 12. तर याचं उत्तर आहे 12. याच्यामध्ये आता याचा अजून एक दुसरा पण असा आहे की जेवढ्या आडव्या रेषा आहेत पूर्ण त्यांची बेरीज करायची, किंवा मग काय करायचं,
1 2 3 1 2 3 एक किती भाग आहे 1 2 3 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 6 गुणिले आडव्या रेषा किती आहेत 2 म्हणून 2 6 दुने 12 असे सॉल्व्ह करता येतं. कुठे असा प्रकार आहे किंवा तुम्ही आडव्या रेषा डायरेक्टली ऍड करू शकता. दोन्ही pattern आणि सर असं पण सॉल्व्ह करता येतं 3 गुणिले 4 पुढची संख्या घ्यायची आणि डिवायडेड 2 करायचं. ते तसं पण आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेच पॅटर्न आहेत पण कुठला तरी एक पॅटर्न आपल्याला स्टिक करायचा आहे म्हणून 3 गुणिले 4चा पण कसं आहे करता इथे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 याचं उत्तर काढता येईल पटकन. मी तुम्हाला अजून एक गणित देतो तोपर्यंत. सर 40. एकच मिनिट. 40 उत्तर 4 आणि 3 4 5 6 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10 याची बेरीज झाली 10 याची पण 10 याची पण 10 याची पण 10 म्हणजे 40 किंवा हा पॅटर्न 1 2 3 4 म्हणजे 10 गुणिले आडव्या रेषे किती 4 4 40 उत्तर 40 आहे. बरोबर आहे. व्हेरी गुड. त्याचं पटकन काढा. आपण दुसरा पॅटर्न घेऊया. बारा सर. 12 1 आणि 2 किती होतात 3 3 गुणिले 1 2 3 4 3 गुणिले 4 12 12 उत्तर बरोबर आहे. म्हणजे अशी गणित आले तर आपल्याला फुल मार्क्स मिळायलाच पाहिजे. बरं अजून एक पॅटर्न आहे याच गणितामध्ये याच्या बाहेर काही जाणार नाही. एक 2 3 3 उभ्या रेषा दिल्यात आणि आडवी रेष अशी आणि अर्धवट आहे. असे प्रश्न येतो. हा तिसरा पार्ट आहे. तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. एकोणीस 19 सर. एकच मिनिट. 19 सर. एकच मिनिट ना. आणि दुसरं अच्छा बरं हे 19 कसं आलं ते आपण बघूया. किती भाग आहेत 1 2 3 4 1 2 3 4 याच्यामध्ये किती भाग आहेत 3 1 2 3 याच्यामध्ये 2 1 आणि 2 यांची बेरीज केल्यावर किती होते 1 आणि 2 3 3 4 5 6 आणि 4 5 6 7 8 9 आणि 10 यांची बेरीज केली तर किती होते 19. व्हेरी नाईस. अच्छा मार्कर दिसतोय का बोर्डवर दिसतंय ना लिहिलेलं. नसेल तर सांगा मला मार्कर चेंज करेन. हे कळलं 19 कसं आलं. त्याप्रमाणे ह्या गणिताचं उत्तर काढा. 12 12 एक मिनिट ना. याचा आपण घेतलं 1 2 3 1 आणि 2 आणि 3 किती होतात 3 2 5 आणि 1 6 अधिक 2 आणि 1 3 अधिक 1
6 7 8 9 10. बरोबर. 10चा आहे की कमी 12 कशी आले होते? नाही नाही सहा. अच्छा 10 बरोबर. चला, पुढचा आपण करूया. या त्रिकोणात एकच किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काढायचे. बरं मगाशी तुम्हाला मी एक सांगितलं होतं या त्रिकोणामध्ये किती त्रिकोण असतात? 1 आणि 2 म्हणजे टोटल होतात 1 अधिक 2 म्हणजे 3. बरोबर. पण ह्याच त्रिकोणला जर मी असं लिहिलं तर किती त्रिकोण होतील? 3च होतील. याला जर मी असं ड्रॉ केलं म्हणजे याच्याप्रमाणे सेम पॅटर्न आहे. 1 आणि 2 त्याचे पण 3 होतात. बरोबर. तर आपण पहिली ही लाईन आहे ती विसरून जायची. आपला पॅटर्न काय? 1 2 3 4. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. अधिक हा जो त्रिकोण आहे याच्या बघा असा भाग झालेला आहे. बरोबर. तर याची टोटल किती होत असते? 3. पण आपण हा 1 हा 2 आणि हा मोठा 3 असं आपण ऍड केलं होतं. पण हा मोठा आपण ऑलरेडी इथे घेतलेला आहे. म्हणजे आतले जे 2 आहेत ते आपल्याला ऍड करावे लागेल म्हणजे होतात 12. 12. कळलं? नाही समजलं सर. नाही कळलं? बरं. आपला सिंपल पॅटर्न काय आहे? समजा ही रेष आहे ना, ही रेष मी काढून टाकतो. आता याचा प्रश्न कसा आहे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 3 3 6 10. 10 झाले. हे एवढं कळलं ना आपल्याला? आता प्रश्नामध्ये त्यांनी अशी रेष दिलेली. आता अशी रेष दिल्यामुळे काय होतं की मगाशी म्हणजे आपण मागच्या याच्यामध्ये जाऊया. अशी जर एक रेष असेल तर 1 आणि 2 म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे टोटल 3. 3 त्रिकोण असतात. हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आहे, मोठा त्रिकोण. बरोबर. मग जर हा त्रिकोण आहे याच्यामध्ये रेष आहे, हा मी एक सेपरेट इथे ड्रॉ करतो. आणि म्हणजे याला जर आपण आडवं केलं असं तर हा 1 आणि हा 2 म्हणजे 1 अधिक 2 3. बरोबर. याची 3 होतात त्रिकोण. इथपर्यंत कळलं? हे कळलं का? हो सर. नसेल कळलं तर परत सांगतो मी. तर काय करायचं? ही जी रेष आहे या रेषामुळे काय झालंय? इथे 3 त्रिकोण तयार झाले. पण हे 3 त्रिकोण म्हणजे 1 अधिक 2 3 होतात ना. हा मोठा आणि हे 2 अशी. पण हा मोठा ऑलरेडी आपण काउंट केलाय याच्यामध्ये. मग उरले किती? 2 उरले. म्हणून आपण 2 ऍड करू. म्हणून ते होतात 12. ठीक आहे. म्हणजे अशी जर रेष आली तर आपण त्यामध्ये 2 ऍड करून घ्यायचे. एक रेष असेल तर 2 आपल्याला ऍड करून घ्यायचे. कळेल? की आपण अजून परत सॉल्व्ह करूया हा गणित. ओके आहे का? कळला का रे बाळांनो? हो सर. बरं. दुसरा जो प्रकार आहे त्याला चौकोन आणि चौरस बोललं जातं. चौकोन आणि चौरस. या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत आणि किती चौरस आहेत? म्हणजे तुम्हाला जर प्रश्न करायला असेल अशी संख्या आणि प्रश्न असेल चौकोन किती आणि चौरस किती, नेहमी लक्षात घ्या चौकोन आणि चौरस मध्ये फरक आहे. तर चौकोन विचारला तर त्याची पद्धत वेगळी आहे आणि चौरस विचारला तर त्याची पद्धत वेगळी आहे. ठीक आहे. पहिला आपण भाग घेऊया चौकोन. चौकोन काढायचं म्हणजे कसं? त्याला नंबरिंग द्यायचं 1 आणि 2. हा 1 आणि 2. इथपर्यंत कळलं तुम्हाला? याच्यामध्ये सरळ बेरीज करायची 1 आणि 2 1 आणि 2 आणि याची 1 आणि 2 किती होते? 6.
म्हणजे एकूण चौकोन किती आहे? 6 चौकोन आहे. याच्यामध्ये चौकोन किती येतात काढा जरा. अठरा. 1 2 3 1 2 3 म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 3 2 5 6. 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 6. बरोबर. 6 आणि 6 12. बरोबर. तीन 2 5 6 3 2 5 6 म्हणजे 12. आता आपण चौरस काढूया. चौरस काढायच्या वेळेस पद्धत फारच सोपी आहे. यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 किती होतात? 4. आणि 1 आहे म्हणून त्याला गुणायचं. इथे 3 गुणिले 3 2 गुणिले 2 आणि 1 चा म्हणजे 1 गुणिले 1. याची बेरीज किती होते? 4 आणि 1 5. 6 आणि 4 10 आणि 11. थांबा सर, रफ नका करू, 1 मिनिट. एक मिनिट आहे. याच्यामध्ये एक जरा मिस्टेक झाली. इथे 6 येत नाही, इथे 9 आहे. हे आपण इथे गुणाकार इथे लिहिला नव्हता का? 3 3 9 येतं. गुणाकार आहे 6 7 36. या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. त्याचप्रमाणे जर 4 पार्ट असेल तरी तुम्हाला ऍड करून फक्त गुणाकारच करावा लागेल. का सर गुणाकार करायचं नंतर? कळलं? गुणाकार का करायचं नंतर? कळलं नाही. यांची बेरीज आपल्याला एकूण चौकोन किती ते शोधायचे असेल ना, तर हा प्रकार आहे. 1 आणि 2 बेरीज केली, याची प्रत्येक आडव्यांची बेरीज करायची आणि त्यांचा गुणाकार करायचा. ओके. आता हे आपण गुणाकार का करायचा किंवा गुणाकारमुळे आपल्याकडे 9 आले. बरोबर. इथे गुणाकार करून आपल्याकडे 3 2 5 आणि 6 6 आणि 7 36 हे 36 आले. पण हे उत्तर बरोबर आहे का? अच्छा, बुद्धिबळ आपण खेळतो. तुम्ही बुद्धिबळाचा जो चौकट आहे पाहिला असेल, पाहिलाय का? हो. हो सर. चौकट जो आहे ते इथे दिसतंय का? चौकट असा जो आहे त्याच्यामध्ये एकूण किती खाणे आहेत? काउंट केले नसेल किंवा तुम्हाला सर्च जरी केलं ना तर तुम्हाला एकूण 64 खाणे दिसतील. काकी दरवाजे लावू नये. बरं, दुसरं एक उदाहरण घ्या तुम्ही. 1 2 3 आणि 4 4ची अशी बनवा. 4 हे 4चं उत्तर किती येतं जरा सांगा मला. चौकट आणि चौरस ते किती येईल? शंभर. इकडची 100 आणि इकडची चौरस किती? 20. हे उत्तर बरोबर आहे. कोणाचं नाही येत आहे ते सांगा, आपण सॉल्व्ह करूया. सर चौकोन सांगा की कसे आले ते.
4 गुणिले 4 16, 3 गुणिले 3 2 गुणिले 2 आणि 1 चा 1 गुणिले 1 याची बेरीज किती होते? 16 आणि 9 25, 25 आणि 4 25 आणि 4 29, 29 आणि इकडचा 1 30. आलंय? इथे जर आपण केली तर बेरीज करतो आपण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि इथे पण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती होणार? 4 5 6 7 8 9 आणि 10 याची बेरीज किती होणार? 10. यांचा काय करतो आपण? गुणाकार. गुणाकार. गुणाकार केल्यावर होतात. कळला? कॉन्सेप्ट क्लिअर आहे? बोर्ड पूछते हैं. आता हे आपण जे आकृत्या बघितल्या त्यामध्ये उभे आणि आडवे चौरस किंवा चौकोन होते म्हणजे एकच मापाचे होते. पण समजा असं असतील 1 2 3 आणि 2 तर याचे चौकोन किती आणि चौरस किती? हा पॅटर्न आणि हा पॅटर्न आधीचा पॅटर्न पण सेम आहे, काही वेगळा नाहीये. जस्ट 2 मिनिटात तुम्ही सॉल्व्ह करा. नमस्कार सर. बोला. हा 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 हो ते 1.5 फिक्स आहे. म्हणजे ते किती असेल? हा हा बरोबर. काही प्रॉब्लेम आहे कसं? काय असेल तर सांगा मला. हॅलो हा बोला. हा कुठल्या टाईपचे? अच्छा आम्ही जरा लेक्चर चालू आहे. बरं उत्तर मिळालं आपल्याला. चौकोन सेम पॅटर्न आहे आपल्याला. 1 अधिक 2 अधिक 3 1 अधिक 2 किती होतात? 3 2 5 आणि 6 आणि 3 यांचा काय करतो आपण? गुणाकार. 7 3 17 18 18. बरोबर. मग आता ह्या बाजूला आपण कसं करू? 2 गुणिले 3 आणि इथे तर काय 2 गुणिले 3 हे झालं तर उरला 2 आणि उरला 1 बेत्रिक 6 2 किती होतात? 9. त्याप्रमाणे जर इथे आपण केलं तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 1 60 आणि 21. 3 किती? 60 आणि 21. 7 60 60 आणि 21. त्याचा गुणाकार. नाही नाही सर, चौकोन 60 आणि चौरस 21. बरं ठीक आहे.
इथे उत्तर येतं 60 आणि इथे येतं 21. ते कसे येतात आणि बाकीच्यांना जे माहित नाही मी सांगतो 2 मिनिटात. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 13 14 आणि 15 आणि 3 4 5 आणि 1 6 15 असं 60 उत्तर. एक मिनिट. 5 आणि 4 9 12 15 15 आणि 15 60 कसं काय येणार? परत चौकोन पकडलेला ना मी, 5वा नव्हता. अच्छा 5 आहे का? 6 90 होतात. आणि इकडे तुम्ही जर 3 गुणिले 5 2 गुणिले 4 आणि इथे 1 गुणिले 1 2 गुणिले 2 आणि 3 गुणिले 3 नाही 3 सर्वांना एक एक आपण करतो त्यांची बेरीज. अच्छा खालचं दिसत नाहीये का? पण हा पॅटर्न माहिती आहे ना तुम्हाला, गुणाकार करून यांची बेरीज करतो आपण सर खालचं नाही त्याप्रमाणे. दिसत आहे काय? बरं 3 गुणिले 5 किती होणार? 15 2 गुणिले 4 8 आणि 3 2 आणि 1. आता तुम्ही जर बोलला हे 2 ला मी कशानेच गुणलेलं नाहीये, तर 2 ला आपण 1 नेच गुणतो आणि 1 ला 1 नेच गुणतो. इव्हन या 3 ला 2 च्या नंतर संख्याच नाहीये ना गुणाकार करायला, मग आपण 3 ला पण 1 नेच गुणतो. ह्या 2 म्हणजे या ज्या उरलेल्या संख्या त्यांना 1 नेच गुणायचं असतं. तुम्हाला इथे दिसत असेल ना 3 गुणिले 5 2 गुणिले 4. आता उरली फक्त ह्या 3 संख्या, मग या 3 ला 2 ला आणि 1 ला एकानेच गुणायचं आणि यांची बेरीज केली तर उत्तर येतं. उत्तर किती येतं? 15 आणि हे 5 15 आणि 5 20 20 आणि हे 28 येतात. पुढचा पाठ घेऊ का? हो सर. सर 29 येत आहे. कोणी काहीतरी म्हणालं का? कोणी काहीतरी म्हणालं होतं का? पुसायचं नव्हतं? सर आन्सर 29 येत आहे. आन्सर 29 येत आहे. बरं आपले किती चौकट होते? 5 होते का? हो सर. आणि आडवे किती होते? 3. हा 3च होते ना? मग आता 3 गुणिले 5 15 बरोबर. लिहिलेलं दिसतंय का रे? हो 3 गुणिले 5 15 हे बरोबर आहे. हो 2 गुणिले 4 हो 8 8 उरले 3 2 आणि 1. एकोणतीस येत सर. 29 बेरीज 15 आणि 29. 20 20 आणि 28 आणि 1. बरोबर आहे. मी किती लिहिले होते? 28 लिहिलेले सर. 28. बरं हा एक राहिला असेल खालचा. 29 उत्तर आहे. अच्छा ज्यांनी लिहून घेतलंय त्यांनी जरा करेक्ट करून घ्या. हे मला वाटतं खालचं लिहिलं नव्हतं म्हणून 29 येत आहे. पॅटर्न कळला? क्लिअर आहे? हो हो त्रिकोणामध्ये एक प्रश्न जो येतो तो बऱ्याच वेळा येऊन गेलाय, तो परत येणार नाही, पण आला तर पॅटर्न खूप सोपा आहे. यांच्यामध्ये त्रिकोण किती आहे? याचं उत्तर फक्त पाठ असू दे 8 आणि 10. ते कसं आलं दाखवतो मी.
कारण अशा पार्ट मध्ये हे दोनच प्रश्न आहेत, असे काही वेगळे येणार नाहीत. आले तर हेच प्रश्न येतील. ते कसे आले ते पण आपण बघून घेऊया. हा त्रिकोण आहे 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर, 6 त्रिकोण आहेत. 6 अधिक तुम्हाला हा मोठा त्रिकोण दिसतो जो असा आहे म्हणून 1, आणि हा जो एक मोठा त्रिकोण आहे जो असा आहे तो 1, म्हणून 6 आणि 7 आणि 1 8. कळलं? हे जर पॅटर्न आला तर लगेच 8 उत्तर लिहून टाकायचं. याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 याच्यामध्ये अजून तुम्हाला 5 ऍड करायचे आणि होतात 10. कारण जर तुम्ही काउंट करायला गेलात तर हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण 5 झाले. त्याच्यानंतर तुम्ही आता एकाच आकृतीमध्ये दाखवता येणार नाही, पण तुम्हाला हा त्रिकोण दिसतोय. हो सर. अरे हा एक त्रिकोण होतो इकडून, म्हणजे हा एक त्रिकोण मला वाटतं दिसत असेल तुम्हाला, तसा एक होतो. म्हणजे परत हा एक झाला, म्हणजे हा एक इकडून एक त्रिकोण हा एक होतो 3, इकडून होतो 4 आणि इकडून होतो एक 5 असे. आता कळलं का? बाजूला ड्रॉ करूया आपण. हो हो. आपण बघा हा एक वरचा घेतला, इकडचा मला वाटतं हा आहे, इकडचा हा, नंतर हा आणि हा, हे 5 आपण घेतले. हे लिहून घ्या, मी जरा रब करतो. आता दुसरा जर तुम्ही बघितला, एक आडवी रेष दिसते तुम्हाला, पूर्ण रेष घेतली आणि ही इथून इथपर्यंत एक आली बघा, म्हणजे हा एक त्रिकोण तयार झाला. आता इथून आपण बघू, ही एक आडवी रेष दिसते तुम्हाला, अशी रेष, आणि हे असं. त्याप्रमाणे ही एक आडवी रेष आहे अशी, ही एक आडवी रेष, आणि तिथून जो त्रिकोण तयार होतोय तो हा एक त्रिकोण 1 2 3 इथून केला 4 आणि 5. आता इथून काय तयार होत आहे, इकडचा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. आता हा एक त्रिकोण, मला वाटतं हा एक येतो आणि हा एक त्रिकोण येतो. नाही, हा इकडून येणार असं. बेसिकली असे 5 आणि 5 10 त्रिकोण होतात. एकच मार्कर आहे, ऍक्च्युली दाखवता येत नाहीये, पण वेगवेगळे पार्ट करून जरा ड्रॉ करून बघा. जर काही वेगळे येत असेल तर सांगा मला, मग आपण परत सॉल्व्ह करूया. बरं, आता क्लिअर आहे 2 पॅटर्न? करतो मी. त्रिकोणच्या पार्ट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत ते मापायला सांगतात. तुम्ही हेडफोन आहे काय? आहे का नाही? हे ड्रॉ करून घेतले का? त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये किती त्रिकोण जर विचारलं, तुम्हाला आपल्याला वरती एक त्रिकोण दिसतो, हा एक,
इकडचा त्रिकोण 2, 4 हा त्रिकोण त्रिकोण 4. 3, हा एक त्रिकोण 4. म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले? 4 अधिक हा मोठा त्रिकोण जो आहे ना आपल्याला तो पण मापायचा असतो. ठीक झाले 5. कळलं? त्याचप्रमाणे 1 2 3 4 बरोबर, 5 6 7 9 सगळे. हा 1 1 2 3 6 7 8 9. बरोबर. 9 हे किती होतात? 1 2 3 4 आणि एक मोठा 5 आणि 1 2 3 आणि हा एक मोठा 4. म्हणजे तुमची टोटल किती होते? 9. बरोबर. 1 2 3 त्याच्यामध्ये 4 त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. 8. आपण एक काम करूया, ह्या रेषा टाकू. 8. रेषा किती होतात? 1 2 3 4 आणि एक मोठा 5 अधिक तुम्हाला या त्रिकोणमध्ये आपण हे माहिती तुम्हाला पहिलाच प्रश्न होता किती त्रिकोण आहेत? 1 आणि 2, 1 अधिक 2 म्हणजे 3. म्हणजे ह्या त्रिकोणमध्ये 3 आहेत. म्हणजे ह्या वरच्या त्रिकोणमध्ये 3 आहेत, पण आपण जो मोठावाला तो एक घेतला. तर याचे 2 भाग झालेत म्हणून 1 आणि 2 हे 2 प्लस ऍड करायचे, इथले 2 ऍड करायचे आणि इथले 2 ऍड करायचे. किती होतात? 11 6 आणि 5 11. कळलं? पॅटर्न सोपे आहेत. पुसू हे गणित पुढचे करूया. पुसू का लिहित आहे? 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8. सर त्या तिसऱ्या त्रिकोणचं समजलं नाही. हे गणित एक मिनिट का? हा सर. हो सर, नाही समजलं ते. काय समजलं बघ. सर ते रेषा नाही दिसत आहे काय ते. नाही दिसत आहे हा ते ब्लॅक पेनाने करा ना तुम्ही. का? इकडचं पुस्तक आहे. खूपच लाईट दिसते ती ब्ल्यू पेनाने. जरा मी इंक टाकून आणतो. किती त्रिकोण आहेत? 5.
5. आता हे 5 आपण कसे मोजले होते? इकडचा 1 2 3 4 आणि एक मोठावाला 5. बरोबर? एवढंच माहिती आहे आपल्याला. 4 अधिक 1 आपण 5 घेतली. हे त्रिकोण किती आहेत? 2 2 3 3 त्रिकोण. बरोबर? हे 2 कळलं. आता इथे येऊया. हा पॅटर्न आणि हा पॅटर्न सेम आहे. हो याला जर 5 आहे तर याला पण 5 होतील. बरोबर? आता दुसरं असं की आपल्याला एक मध्ये रेष दिलेली आहे. आपलं गणित अशा प्रकारे आहे. बरोबर? हो आता आपल्या इथे फक्त एकच त्रिकोण होता, पण ज्यावेळेस आपण एक मध्ये रेष मारली किती त्रिकोण होतात? 3. ते 3 कसे होतात? हा एक आणि मोठावाला एक. बरोबर? हो 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 आता तुम्ही हा त्रिकोण जर पाहिला तर याच्यामध्ये हा एक आणि मोठावाला. तर मोठावाला आपण याच्यामध्ये ऑलरेडी घेतलेला आहे. म्हणजे उरले कुठले? एक 2 त्रिकोण, म्हणून ते 2 घेतले. त्याचप्रमाणे इथे पण एक रेष आहे. हा जर त्रिकोण पाहिला, हे असं हाताने केलं तर तुम्हाला हा त्रिकोण दिसेल. याच्यामध्ये 2 मिळतात 2 आणि सिमिलर इथे घेतो. किती होतात? 5 6 7 8. आता कळलं? ते नाही कळलं आपण परत करूया. हो सर आलं लक्षात कळालं. ओके एव्हरीवन क्लिअर? रब करतो पुढचा करतो. सगळे सँडविच खातात? सँडविच खायला सगळे जातात ना? हो मित्रांसोबत खातात. एकटे खाल्लं तर एक तुम्हालाच मिळेल. मित्रांसोबत खाल्लं तर आपल्याला त्याचे भाग करावा लागतात. आता सँडविच याला माहितीये तुम्हाला भाग तो कसा करतो? असा करतो. हो 2 जण असेल तर असं कट मारतो. तुम्ही 2 जण द्या. आणि जर जास्त मुलं असतील तर असंही करतात. 4. हे आपलं सँडविच होतं. आता याच्यामध्ये हे चौकट स्क्वेअरचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत ते त्यांनी आपल्याला मोजायला सांगितलं. असा जर प्रश्न आला तर याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत किंवा याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 2 याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 4 ते ऍक्च्युली किती मोजायची गरज नाही. सिंपल करायचं. 1 2 3 आणि 4. तर कसं करायचं? 4 गुणिले 2 झाले 8. म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण. आता ते 8 कशी ते दाखवतो तुम्हाला. हे 4 तुम्हाला कळले. याच्यानंतर हा एक भाग आहे पूर्ण, तो एक झाला 1. नंतर हा जो मी केलाय ना तो असा आहे. बरोबर? त्याच्यात घेतला तर कसं होतो? नाही, याच्या वरचा घेऊया. हा एक भाग आणि हा एक भाग. त्याचप्रमाणे वरचा आणि वरचा. हो आपण दुप्पट करतो. समजा आपण मित्र म्हणून जास्तच फ्रेंड्स गेलो, आता म्हणजे एक सँडविच मध्ये जास्त भाग करा, मग तो अशी भाग करतो. सर्व एक एक पीस घेतात. मग आता हे किती त्रिकोण झाले? मग हे मोजायचे कसे? 1 2 3 4 5 6 7 8. 8 गुणिले 2 म्हणजे 16. 16 कळलं? हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. आणि याचं मी आधी दाखवलं होतं की 3 जरा लिहून घ्या.
ऑनलाईन कॉन्सेप्ट मध्ये आपण प्रत्यक्ष भेटत नाही, एक समोर आपण नाहीये, पण मला वाटतं हा पॅटर्न कळतोय तुम्हाला पण. हो सर. हो सर. जरी ते मुंबईमध्ये असेल आणि तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी आहात, नागपूरचे पण काही स्टुडंट होते, इंटरॅक्टिव्ह आहे तर कळतंय. आणि जर तुम्हाला कळतंय आणि आवडत पण असेल आणि म्हणजे शिकवलेलं कळत असेल तर तुमच्या सेंटर फॉर्म करा. तर आम्हाला लेक्चर म्हणजे स्वतःहून जरा फोन करा त्यांना, सर लेक्चर होत आहे, चांगला व्यवस्थित होत आहे, माइंड होत आहे, काय करा. बरं पॅटर्न कळला पुसू हे. हो. हो सर. तर दोन सँडविच, आता दोन सँडविचची पार्टी होती, तर मी असे भाग केले. आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत म्हणजे किती भाग झाले? 16. त्रिकोण म्हणता येईल तर किती असतात? 16. 6. 16. अच्छा ठीक आहे, बघूया आपण. याचे आपण सांगितलं होतं किती भाग होतात? 1 2 3 4. 4 गुणिले 2 8. बरोबर. किती भाग होतात? 1 2 3 4. 4 गुणिले 2 म्हणजे 8. 8 आणि 8 16. हे उत्तर जे आहे ते उत्तर बरोबर आहे, पण तुम्हाला जर त्रिकोण विचारले तर तुम्हाला याच्यामध्ये अजून 2 त्रिकोण मिळतात. कुठले त्रिकोण? तुम्हाला हा एक त्रिकोण दिसतो का? हो हो हो. आणि खालून पण हा एक त्रिकोण आहे. मग आता हे मोजण्यापेक्षा असे जे जॉईंट मध्ये जर आले तर काय करायचं? हे दोन सँडविच जे एकत्र जॉईंट झाले तर याचे जॉईनिंग पॉईंट 2 आहे, बरोबर. म्हणून तुम्हाला हे 16 मध्ये 2 ऍड करायचे, झाले 18. 18. 16 कसे आले तिथं कळले, प्लस हा जॉईनिंग पॉईंट आणि हा जॉईनिंग पॉईंट 2 झाले म्हणून 2 ऍड केले. समजा तुम्हाला या सँडविच मध्ये अजून एक दिला तर आता किती होतात? 4 गुणे 8. 8 8 8 किती होतात? 24. प्लस हे 2 जॉईनिंग पॉईंट प्लस इकडचे 2 जॉईनिंग पॉईंट, 28. तर या सँडविच मध्ये जर अजून दिले किंवा अजून आता बोर्डच्या बाहेर चाललं मला वाटतं, तुम्हाला दिसणार नाही, पण मग अशी 3-4 पॅटर्न तुम्ही जरा करून घ्या. आणि हे 8 आहे प्लस तुम्हाला जे जॉईनिंग पॉईंट ते ऍड करायचे. लिहून द्या जरा, मी पोस्ट तुम्हाला करून देईन. पुसू का? हो सर. अच्छा, हे आपण जे आता सँडविचचे प्रश्न पाहिले ते एका रेषामध्ये होते, पण समजा आपल्याला असं सँडविच दिलं तुम्ही, श्वास घेते, असायचं तर हा भाग किती होता? एकोणतीस होतील ना सर? किती? 29. 29. बरं आपण उत्तर बघूया. 29 येतं का? अजून कोणाचं सेम येतं की वेगळं येतंय? चला ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. याचे किती झाले? 4 गुणिले 2 म्हणजे 8. याचे पण 8, याचे पण 8, बरोबर. 8 8 8 किती होतात? 24. 24 तर आपल्याला मिळाले, अधिक
हे दोन जॉईनिंग पॉइंट आहेत हो आणि याच्यामध्ये हे दोन जॉईनिंग पॉइंट आहेत. तर किती जॉईनिंग पॉइंट झाले? 4. 1 2 तीन. आणि 3 4. 4 झाले बरोबर, म्हणजे 28. पण याच्यामध्ये ज्यावेळेस असं त्रिकोण असेल तर तुम्हाला याच्यामध्ये हा एक त्रिकोण ऍड करायचा असेल. आधी लाईन बघा हो हो काय का इथून हा हा जो त्रिकोण आहे मोठा तो पण एक ऍड करायचा असतो, म्हणून होतात 29. ते खाली गेले मला वाटतं, दिसत नसेल तर 29 आहे. कळला पॅटर्न? हो सर 29 या प्रकारे. आणि समजा अजून एक तुम्हाला इथे अजून एक असा जर दिला तर किती होतो? 32. अच्छा, सगळे बसून लिहितायत ना, अटेंड करतायत ना? झोपून कोणी अटेंड नाही करत आहे ना? बरं, ग्रुप आहेत विवो Y31L. आपलं नाव टाका तिथे आणि दुसरा QCOM BTD हा कुणाचं नाव आहे? नाव चेंज करा ऍप मध्ये. झूम मध्ये नेम चेंज करायचं कॉन्सेप्ट माहिती आहे ना तुम्हाला? सिंपल आहे. नावं चेंज करा, कळत नाही कोण आहे तुम्ही. QCOM आणि विवो Y31L चेंज करून घ्या नावं. बरं, या पॅटर्न मध्ये आपण कसं सॉल्व्ह करणार? याचे किती होतात? 8. त्याचे 8. 34 होतील बहुतेक सर. किती झाले? 32. 32. अजून ते खाली दिसतंय का तुम्हाला? हा पॅटर्न दिसला का? हो 3 आणि खाली 1 आहे. हे पण सॉल्व्ह करायचं आणि हे पण सॉल्व्ह करायचं आहे. याचं सिंपल माहिती पडलं ना? हे 8, हे 8, हे 8 आणि हे 8. याच्यामध्ये आपण जॉईनिंग पॉइंट हे घेतले 2, हे 2, हे 2 आणि हे 2. त्याप्रमाणे ऍड करायचे. याचा पण इथे त्रिकोण होतो, हे जरा सॉल्व्ह करून बघा, दोन्ही जमतंय का? सर खालच्याचं 35 येत आहे. 35. माणिक याचं उत्तर 44 आहे. आणि याचं उत्तर 41. 41 आणि 44 हे उत्तर आहे. याचं 44 तुम्हाला कळलं कसं आलंय? नाही हो सर. सर. सोपं आहे ते. एकच मिनिट. हे 8 तुम्हाला कळले ना? हे 8 कसे आले? हो हो. आता याच्यामध्ये 2 8 8 8 आणि 8 किती झाले? 8 चोक 32. 32. आता याच्यामध्ये दोन जॉईनिंग पॉइंट दिसतात. हो
हे 2 अशा इकडच्या ह्याच्यामध्ये हे 2 म्हणजे एकूण किती झाले 1 2 2 इकडचे 2 आणि खालचे 2 4 8 झाले 40 आणि मग हो. गणित होतं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा एक त्रिकोण बनतो बरोबर आठवतं का हो. तुम्ही जर हा त्रिकोण बघितला म्हणजे ह्या वर्टेक्स म्हणजे ह्या पॉइंट पासून एक त्रिकोण बनतोय मग ह्या पॉइंट पासून पण एक त्रिकोण बनेल इथून पण एक बनेल आणि इथून पण एक त्रिकोण बनेल अशी 4 त्रिकोण बनतात म्हणून किती होतात 44 आलं लक्षात. आता हा सेकंड पार्ट लिहून घेता का दिसतं की परत ड्रॉ करू वरती तर झालं वरती आम्ही ते खालचं नाही दिसत. आणि आलं की पुस्तक कोण गाडी चालवत आहे पुसो का हो. याच्यामध्ये पहिले आता चौकोनी किती आहेत 8 अधिक 8 किती होतात 32 याच्यामध्ये जॉईनिंग पॉईंट किती आहेत 6 तर 1 2 3 4 बरोबर 4 झाले आणि हे जो जॉईन करतात याच्यासाठी ही 2 अधिक 2 इथपर्यंत कळलं हो आता जो मार्कर आहे तुम्हाला कळतंय का जरा बघा इथून हा एक त्रिकोण दिसतो तुम्हाला हो. माझा हात मध्ये आला असेल तर हो सर दिसतोय. करून त्याचप्रमाणे इथून हा एक त्रिकोण आले 2 हो. आलेले 40 आणि वरचा त्रिकोण दिसतो इथून इथपर्यंत दिसला का तुम्हाला मला नाही हो हो. जाऊन एक कळलं करे हो हो तर एक गणित आहे पटकन सॉल्व्ह करा याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण पॅटर्न सोपा आहे वरती एक त्रिकोण आणि चौकोन आहे दोघांना ऍड केलंय त्यांना जर ऍड केलं तर मध्ये अजून त्रिकोण तयार होतात चार वाजले की सांगा का वाजून गेले सर 4:11 झाले. बरं मग पटपट करा जरा याचं कळलं का सॉल्व्ह करूया नाही कळतंय सर.
वरती त्रिकोण दिसतोय, हो. त्या त्रिकोणची किती असतील? 1 2 3. याची 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 गुणिले 2 16. याची 3 आणि याची 16 एवढं कळलं आपल्याला. हो. 19 होतात. 19. 19 मध्ये जर तुम्ही अं, असं आपलं ड्रॉ केलेलं आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये जर मी ही याच खाली ड्रॉ केला तर मी पाठचं पुसलं तर तुम्हाला हा एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय हो. आणि इकडचा एक त्रिकोण. 2 म्हणून कळलं? 21. सॉल्व्ह करायचं म्हटलं तर बरेच प्रश्न येतात. बरं, अजून एक पॅटर्न आहे, तो तुम्हाला पटकन दाखवून देतो. आपण जी रांगोळी काढतो ना, त्या रांगोळीमध्ये त्रिकोण असतात. अशी आकृती येते. या आकृतीमध्ये एकूण आता कम्प्लीट आहे. याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहे हे आपल्याला मोजायचे. ही आकृती काढली तुम्ही? हो. अच्छा, ही आपण जसं रांगोळी काढतो ना त्या प्रकारची आहे. त्याच्यामध्ये किती त्रिकोण असे प्रश्न आला तर पॅटर्न याचा खूपच सोपा आहे. फक्त एक छोटा फॉर्म्युला पार्ट असला पाहिजे. फॉर्म्युला नाही, तो मी दाखवेल कसं सॉल्व्ह करायचं. किती भाग आहेत? 1 2 3 4. इथे पण 1 2 3 4. इथे पण 1 2 3 4. 4 भाग आहेत. तर आपण काय करायचं, 4 भाग आहेत म्हणून तुम्ही 1 2 3 4 असं लिहून घ्यायचं. ओके, 1 2 3 4 लिहिलं. मग नंतर काय करायचं, 1 म्हणून 1 असंच लिहायचं. आणि 1 गुणिले 2 3. 3 गुणिले 3 6. 1 आणि 1 अधिक 2 3 आणि 3 6. 6 आणि 7 10 झाले. त्याच्यामध्ये शेवटून ही सर संख्या 3 त्रिक 9 होतं ना? काय झालं, 1 ची ही एक 3 त्रिक 9 होतं ना? आहेत ना, 1 ची एक संख्या लिहिली. 1 अधिक 2 3. 3 आणि 3 6. बेरीज करतोय आपण. 6 आणि 4 10. कळलं? बेरीज. हो. तर आपण किती झाले टोटल? 1 आणि 3 4. 4 आणि 6 4 आणि 6 10. 10 आणि ही 10 हा. 20. 20 कशाले कळले? ह्या संख्येची आपण बेरीज केली. 1
3 4 4 आणि 6 10 10 आणि 10 कळलं इथपर्यंत? हे कळलं का इथपर्यंत? हो हो. आता याच्यामध्ये काय करायचं, शेवटून म्हणजे खालून ही संख्या सोडायची, ही घ्यायची, ही सोडायची, ही घ्यायची. काय घ्यायची आपल्याला? 6 आणि 1 किती होतात? 7 27. 27. तर याचं एकूण त्रिकोण किती आहे? 27. आता ह्याच पॅटर्न मध्ये लिहून घेतलं का? झालं असेल तर पुढचं घेऊ याच्यातच. ते शेवटचा प्रश्न देतोय, हे पुस्तक का? हो सर. आता याच्यामध्येच त्यांनी वाढवली. पहिले 4 होते, आता किती झाले? 3 4 आता 5. बरोबर. किंवा ते लोक अजून वाढवतील. रफ आहे जरा, जस्ट अंडरस्टँडिंग पर्पज. आता किती झाले? 1 2 3 4 5 6. जर 6 झाले, 7 झाले, 8 झाले, म्हणजे अशा गणितामध्ये तुम्हाला काय काउंट करायचे? 1 2 3 4 5 6 म्हणून 6 घ्यायचे. समजा 5च असेल, 1 2 3 4 5 तर 5 घ्यायचे. 4च जर असेल, 1 2 3 4 तर 4 घ्यायचे. आपल्याला ही संख्या मिळाली की आपले गणित सॉल्व्ह होतात. तर 6 आहे, मग आपण काय करतो? 1 2 3 4 5 आणि 6 असं लिहिणार. एकाचा एक आपण असंच लिहितो. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 1. मग नंतर काय करतो आपण? या संख्येची बेरीज करतो. याची बेरीज किती होते? फिफ्टी सिक्स. 56. आता या 56 मध्ये आपण काय करतो? किती संख्या असेल तरी शेवटून काय करतो? शेवटची संख्या सोडतो. ही संख्या घेतो, ही सोडणार, ही संख्या घेणार, ही सोडणार, ही घेणार. किती होतात? 56 15 6 आणि 1 किती होतात? 78 होतात का? की कमी जास्त किती होतात बघा जरा. 13 18. 78. बरोबर आहे? हो सर. दिलेलं हो. 78. ठीक आहे. तर किती वाढवले तरी आपल्याला काउंट करायचे हे किती आहे भाग. ओके. एक वेळा इथे दिसत नाही, म्हणजे एक अंदाजे ड्रॉ केला तर जेवढा मला ड्रॉ करता आला तेवढा मी केलाय. पण मग असं आता इथे 6 आहेत, 7 असतील किंवा 8 असतील किंवा जास्त असतील तरी तुम्हाला हाच पॅटर्न यूज करायचा. शेवटचं सोडायचं, हे घ्यायचं, सोडायचं, घ्यायचं, त्याप्रमाणे बेरीज करून तुम्हाला उत्तर मिळतं. ओके. पॅटर्न क्लिअर? चॅप्टर क्लिअर आहे? हो. एक चॅप्टर घ्यायचा होता, पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. हे पुढच्या लेक्चरला घेईन. मॅडमच्या इथे गणिताचा मॅडमचा नाहीये म्हणून रिप्लेस केलंय. पुढच्या तासाला, माझ्या तासाला आपण मग तो चॅप्टर पूर्ण करून घेऊ. माझे फक्त 2 चॅप्टर बहुतेक राहिलेत, 2-3 आहेत. पुढच्या वेळेस ओके. चला क्लोज करतोय. आणि ज्यांचे मोबाईल वरती जे नाव आहेत MIC म्हणून कोणीतरी आहे,
QCOM म्हणून कोणीतरी आहे, नावं चेंज करा जरा आणि स्वतःची नावं जरा टाकत जाते. चलो बाय. हा बाय. दोनच बाय.